महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी रिपोर्ट शिव प्रकाश मिश्रा की। ठाणे महानगर पालिका बजट पेश करते समय पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने परिवहन सेवा में यात्रा करने वाले 60 वर्ष से अधिक की उम्र के नागरिकों को मुफ्त यात्रा, तो वहीं ठाणे की महिलाओं को टिकट में 50% की छूट और बाईं ओर की सीट को आरक्षित रखने की योजना का ऐलान किया, जिसे लेकर आज बुधवार के दिन ठाणे रेलवे स्टेशन के सेटिस पुल पर एक कार्यक्रम आयोजित किया गया, जहाँ ठाणे महानगर पालिका परिवहन में वरिष्ठ नागरिकों को मुफ्त यात्रा, महिलाओं को यात्रा में 50% की छूट योजना का लोकार्पण किया गया। मुंबई की एकमात्र ऐसी महापालिका है जिसने इस योजना को शुरू किया। कई महिलाओं ने टिकट लेकर सफर भी किया। उन यात्रियों को गुलाब पुष्प देकर उनका स्वागत किया गया। इस निर्णय से महिला एवं वरिष्ठ नागरिकों में खुशी का माहौल दिखाई दे रहा है। कार्यक्रम में विधायक रविंद्र फाटक, जिला प्रमुख नरेश मस्के, महिला आघाड़ी प्रमुख मीनाक्षी शिंदे, परिवहन सभापति विलास जोशी, पल्लवी कदम, पवन कदम, मनोज लासे, राजेंद्र साप्ते, युवा सेना के सिद्धार्थ पांडे एवं सभी पदाधिकारी उपस्थित रहे। आवाज नाही आहे आणि अजित दादा महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन नवीन निर्णय महिलांच्या सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले, त्यामध्ये ST मध्ये महिलांकरता 50% तिकीट कपात, म्हणजे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। करोडो महिलांना याचा फायदा झाला। त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले। आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला, परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे, बदलतं ठाणं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
पूर्वीच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रामध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अर्ध तिकीट माफ केलेलं आहे। या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली, परंतु त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर जे पूर्वी 75 वर्षाच्या वरील यांना तिकीट माफ होतं तो आम्ही निर्णय बदलून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मोफत प्रवास निर्णय घेतलेला आहे। महिलांसाठी डाव्या बाजूची जागा आरक्षित केलेली आहे। त्याचबरोबर महिला पोलिसांना ॲक्टिवा देण्याचा आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांचे निर्देश होते त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे। सर, मुंबई महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांना सुविधा द्यायला पाहिजेत। इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा जाळं उभं राहतं। आपण पाहताय ठाण्यातील रस्ते, ठाण्यातील चौक, ठाण्याचं सुशोभीकरण, त्याचबरोबर प्रवासी जी वाहतूक आहे जास्तीत जास्त लोड या ठाण्यामध्ये येतं। लोक जास्तीत जास्त राहण्याकरता पसंती ठाण्याला देत आहे आणि त्यामुळे त्यांना सुविधा निर्माण करावी, प्रदूषण रोखावं या हेतूने डबल डेकर बससुद्धा आता येते आणि आणखी बसेससुद्धा या ठिकाणी या विभागात या ठाण्याकरता येत आहेत। लोकांना सेवा द्यावी हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे। मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलतंय ही जी आमची टॅगलाईन आहे त्याप्रमाणे ठाणं बदलतंय हे लोकांसमोर आहे। तर ही जी काही सुविधा आहे त्याचं स्वागत भाजपने देखील केलेलं आहे, मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। असे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नेहमीच त्यांना डावलता असा आरोप त्यांनी केलेला आहे। और ठाणे में बीजेपी देना अशी फक्त महाविकास आघाडीला सौ मीनाक्षी शिंदे, उपमहापौर सौ पल्लवी पवन कदम, नगरसेवक राजेंद्र साप्ते, मनोज लासे, अनिल बोर, पूजा वाघ, शर्मिला गायकवाड, या ठिकाणी वंदना डोंगरे, विकास रेपाळे, आपले गुरुमुख सिंग, माझे मित्र गुरुमुख सिंग या ठिकाणी उपस्थित, पवन कदम, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी, कर्मचारी, युनियनचे पदाधिकारी आणि परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, त्याचबरोबर परिवहन समितीचे व्यवस्थापक, आज पहिली महानगरपालिका जी असेल की त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार ठाण्यात राहणाऱ्या महिलांना अर्ध तिकीट केलेलं आहे। जर तिकिटाचा दर 50 रुपये असेल तर ठाण्यात राहणाऱ्या महिलेला 25 रुपये, जर 30 रुपये असेल तर 15 रुपये, आधार कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल आणि त्याच्यावर जर ठाण्याचा ॲड्रेस असेल आणि तो परिवहन सेवेच्या बसमध्ये जर आपण ते कार्ड दाखवलं तर त्या महिलेला अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार आहे। त्याचबरोबर 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा मोफत प्रवास या परिवहन समितीच्या बसमध्ये या ठिकाणी करता येणार आहे। यापूर्वी आपण 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना हा मोफत प्रवास आपण करत होतो, परंतु आता ती वयोमर्यादा आपण 60 वर्ष केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री